लाडकी बहीण योजना महिलांना आता 2 महत्त्वाची कागदपत्रे सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या कागदपत्रांशिवाय आगामी आठवड्यात तुम्हाला योजना लागू होणार नाही. आतापर्यंत या योजनेसाठी 2.4 कोटी महिलांनी नोंदणी केली आहे आणि त्यांचे अर्ज मंजूर देखील झाले आहेत. मात्र काही अर्ज अजून मंजुरीसाठी प्रलंबित आहेत आणि लवकरच ते मंजूर होणार आहेत. पण आता सरकारने त्याच महिलांवर कारवाई सुरू केली आहे, ज्यांनी या योजनेसाठी अर्ज केला परंतु त्या योजनेसाठी पात्र नव्हत्या. ही योजना फक्त गरीब महिलांसाठी होती, पण काही मध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीय महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतला आणि आता त्यांच्याकडून या योजनेतून मिळवलेले पैसे वसूल केले जातील. हे कागदपत्र महत्त्वाचे आहेत कारण त्यानुसार जर हे कागदपत्र नसतील तर तुम्हाला योजना लागू होणार नाही. सरकारने योजनेत काही बदल केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान वचन दिले होते की महिलांनी त्यांना पाठिंबा दिला तर ही योजना 5 वर्षे चालू राहील. त्यांनी असे देखील सांगितले होते की योजनेतील हप्त्याची रक्कम वाढवली जाईल आणि आता ती रक्कम 2100 रुपये करण्यात आलेली आहे. या पैशांचे वितरण महाराष्ट्राच्या 10 जिल्ह्यात सुरू झाले आहे. या जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत. तथापि, काही महिलांना पैसे न मिळाल्याची तक्रार आहे. याचे मुख्य कारण त्यांच्या कागदपत्रांमध्ये काही चूक असू शकते. अशा महिलांची पुन्हा तपासणी केली जात आहे ज्यांचा अर्ज चुकीच्या माहितीवर आधारित होता. हे 10 जिल्हे आहेत ज्यामध्ये पैसे वितरित केले जात आहेत. सिंधुदुर्ग, गडचिरोली, हिंगोली, वाशिम, भंडारा, वर्धा, गोंदिया, रत्नागिरी, नंदुरबार, धाराशिव या जिल्ह्यांचा निवड करण्याचे कारण म्हणजे या जिल्ह्यांतील जनसंख्या इतर जिल्ह्यांपेक्षा कमी आहे. येत्या काही दिवसांत बाकी जिल्ह्यांमध्ये देखील पैसे वितरित केले जातील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना 2 महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. पहिले, राशन कार्डाची केवायसी पूर्ण होणे आवश्यक आहे. दुसरे, तुम्ही जर जुनी कार किंवा वाहन वापरत असाल तर त्याचे प्रमाण सादर करणे आवश्यक आहे. या कागदपत्रांशिवाय तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो आणि भविष्यात तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. केवायसी प्रक्रिया. राशन कार्डाची केवायसी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जवळच्या राशन दुकानावर जाऊन अंगठा आणि डोळ्याचा स्कॅनिंग करावा लागेल. ही प्रक्रिया 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे, अन्यथा तुम्हाला योजना मिळणार नाही. जुने वाहन. जर तुमच्याकडे जुनी कार किंवा वाहन असेल तर तुम्हाला त्याचे प्रमाण सादर करणे आवश्यक आहे की त्या वाहनाचे नाव दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर ट्रान्सफर केले आहे किंवा ते स्क्रॅप केले आहे. जर तुम्ही पूर्वी इन्कम टॅक्स भरला असेल तर त्याचे प्रमाण देखील सादर करणे आवश्यक आहे. महत्त्वाची सूचना. तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे सरकारी नोकरी आहे किंवा कोणतेही मोठे वाहन आहे तर तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो. याशिवाय जे महिलांना इतर सरकारी योजनांचा फायदा मिळत आहे त्यांनाही योजनेचा लाभ मिळू शकत नाही. सर्व महिलांनी लवकरात लवकर या कागदपत्रांची तयारी करावी जेणेकरून तुम्हाला योजनेचा पूर्ण लाभ मिळू शकेल. जर कागदपत्रांमध्ये काही समस्या असल्यास तर त्यावर त्वरित उपाय करा, अन्यथा तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो. योजनेविषयी ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.